नमस्कार. मनसंवाद या कार्यक्रमात मी संजय बुसकुटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. समर्थ रामदासांनी असं म्हटलं होतं की यज्ञ तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. त्याच्या पुढे जाऊन आपण जर का गेलं तर असं आहे, प्रयत्न वाळूचे कणर गडिता तेलही गळे. पण हे जर बोलायला वगैरे सगळं ठीक असतं, पण प्रत्यक्षात अशी खूप कमी व्यक्तिमत्व असतात की कष्टप्रद वाटचालीतून यश मिळवण्याबरोबरच सातत्य आणि लोकसंग्रह या माध्यमातून केवळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नाही, केवळ आमदार नाही, केवळ राज्यमंत्री नाही, केवळ मंत्री नाही, केवळ खासदार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष फक्त नाही, तर त्याच्या पलीकडे विचारांची कास धरत सत्तेची आणि निष्ठेची जोड देत सातत्यानं सावलीसारखी आजोड मैत्री करणारे या राज्यातील प्रमुख नेते आज आपल्या मनसंवाद या कार्यक्रमात आपल्याबरोबर आहेत. आपण साहजिकच कदाचित ओळखलं असाल, असं एक खासरा आणि जगन्मित्र असं एक व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहे, ते म्हणजे सुनीलजी तटकरे. आपलं मनपूर्वक स्वागत. तटकरे साहेब, आपल्याशी संवाद साधल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा आपण हास्य सुमनाने प्रत्येक गोष्टीचं स्वागत करता, इतका मोठा पट मागे पाहिल्यानंतर मागचे प्रदेशाध्यक्ष आपण, आत्ताचे प्रदेशाध्यक्ष, त्यावेळेचे दादा आणि आत्तावेळेचे दादा, काय वाटतं हा बदल एकूण सामोरं जात असताना? 14 ते 18च्या कालखंडामध्ये मी प्रदेशाध्यक्ष होतो. त्यावेळेला आम्ही लोकसभेची निवडणूक नुकतीच राज्यभरामध्ये हरलेलो होतो. भारतीय जनता पक्ष, शिवसेना देशामध्ये सत्तेवरती आलेलं होतं. अशा वेळेला लोकसभा आणि विधानसभाच्या कालखंडामध्ये मी स्वतःहूनच संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा प्रकट केली आणि त्यावेळेला संघटनेची अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावरती दिली. त्या कालखंडात ज्यावेळेला अजितदादा उपमुख्यमंत्री होते, एक महिनाभरामध्ये अख्खा महाराष्ट्र मी पालथा घातला. स्वाभाविकपणाने वातावरण विरोधामध्ये होतं. पक्षाच्या विरोधात होतं, लोकशाही आघाडीच्या विरोधामध्ये होतं. कारण त्याला लोकशाही आघाडी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार. बरोबर. आणि देशामध्ये एनडीए प्रस्थापित झालेलं होतं. नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व देशामध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला होता. अशा वेळेला विस्कटीत झालेली संघटना, पराजयाने नैराश्य आलेल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याच्यासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये एक महिनाभर आम्ही पूर्णपणाचा दौरा केला. त्याला पावसाळा होता, कारण जुलै महिना, ऑगस्ट अशामध्ये. आणि त्यावेळेला ज्या वेळेला असं म्हटलं गेलं की 12-15 जागासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येणार नाहीत. आणि त्याच कालावधीमध्ये नेमकं एक असं झालं की प्रदीर्घ कालावधीच्या नंतर काँग्रेसबरोबर ती वाटाघाटी करत असतानाच काल काँग्रेसवाले, मी बघितलं नाना पटोलेंचं वक्तव्य की आघाडीचा धर्म पाळला जात नाही, कारण आघाडी जाहीर होईपर्यंत उमेदवार जाहीर करू नयेत असे संकेत आहेत. असं नाना पटोलेंनी काल आघाडीचा धर्माचा संकेत आठवला. 2014 सालामध्ये मी प्रदेशाध्यक्ष होतो, अजितदादा होते, प्रफुल्लभाई होते आणि काँग्रेसकडून माणिकरावजी ठाकरे, त्याच्यानंतर पृथ्वीराजजी चव्हाण ते राज्याचे मुख्यमंत्री होते आणि काही जागा बदलून आम्ही मागितल्या होत्या. त्यांनी बदलून जागा ज्या बदलून आम्ही मागतो आहोत त्याची यादी मागितली. मी त्यावेळेला दादांना सुचवलं होतं, प्रफुल्लभाईंना, की आपण यादी देऊया नको. पण नाही म्हणाले, काय त्याच्यात, आता इतक्या वर्षाचा काँग्रेसबरोबर ते आपलं नातं आहे, त्यामुळे यादी दिल्याने फरक काय पडेल. मी म्हटलं मला काहीतरी काळबेरं वाटत आहे. ती यादी घेण्यात आली. पृथ्वीराजजी फॉर्म भरण्याच्या नावाखाली कराडला निघून गेले आणि त्या दिवशी संध्याकाळी जी नावं, जे मतदारसंघ आम्ही बदलून मागितले त्या सगळ्या मतदारसंघावरती काँग्रेसने आपले उमेदवार घोषित केले. याच पद्धतीने केली. म्हणजे विश्वासघात कसा केला, ज्यावेळेला तुमची चर्चा चालू असते, वाटाघाटी चालू असतात, त्यावेळेला किमान जागा समजा नसेल तुम्हाला बदलून द्यायची तर आपण चर्चा ती करू शकलो असतो. बरोबर. पण याचा अर्थ आमच्याकडनं मतदारसंघ समजून घ्यायचे आणि नेमकं त्याच ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जाहीर करायचं, याचा अर्थ लक्षात आला की ज्या कारणासाठी केंद्रातून पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्रामध्ये पाठवलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नामोहरम करा, त्याचं दुसरं हे सुरू झालं. एक वेळ अशी होती की आपल्या खूप मोठ्या संख्येने जागा आल्या, मुख्यमंत्रीपद आलं असतं तरी आपण त्या ठिकाणी तडजोड केली. 2004 सालामध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या. क्रमांक 1 राष्ट्रवादी, काँग्रेस, 3 मग भाजप आणि सेना. तेव्हाच अजितदादा मुख्यमंत्री झाले. होऊ शकले असते ना, पण आम्हाला कळू शकलं नाही. महिनाभर झाला सरकार स्थापन करण्यासाठी, 1 महिन्याचा विलंब झाला. आणि मग त्यावेळेला आम्ही 2 खाती वाढून घेतली, 2 मंत्रिपदं वाढून घेतली, 1-2 महामंडळ घेतली. मुख्यमंत्री पदापेक्षा महामंडळ आणि खात्यांमध्ये, मंत्रिपदामध्ये आम्हाला जास्त इंटरेस्ट त्यावेळेला वाटला. बरोबर. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री त्यावेळेला झाला असता 100%, तर महाराष्ट्राच्या राजकारण वेगळ्या पातळीवरती त्या ठिकाणी गेलं असतं.
2014 सालामध्ये ज्या वेळेला झालं त्यावेळेला एक असा प्रसंग आला की आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक सोबत लढू शकत नाही. त्यावेळेला कसोटी अशी होती माझी की 288 जागेवरती उमेदवार शोधायचं आणि त्याला अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे ते 3 दिवस मी दादा देवगिरीवरती बसून आदरणीय साहेब असायचे, प्रफुल्लभाई होते, पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणजे भुजबळ साहेब असतील, आर पाटील साहेब, त्याला सुद्धा त्यांची तब्येत त्याच्यानंतर खालवली गेली पण ते त्यावेळेला होते. असे सगळेजण आम्ही बसायचो त्यावेळेला. कारण काँग्रेसबरोबर ती आघाडी असल्यामुळे असे बहुतांश मतदारसंघ असे होते की जिथे आम्ही सत्तेमध्ये असल्यामुळे आघाड्याच्या धर्मामुळे कार्यकर्त्याला ताकदही देऊ शकलो नव्हतो. बरोबर. पण अशा वेळेला उमेदवार शोधले आम्ही आणि जवळपास 280च्या जागा आसपास त्यावेळेला उमेदवार लढवले होतात. ठीक आहे. त्यावेळेला 41 जागा आल्या, वातावरण भिन्न होतं आणि मग त्याच्यातून पुढचा तो कालखंड झाला 14 ते 18. मग सरकार आलं देवेंद्रजींचं. पण त्याच वेळेला एक घडलं, मतमोजणीच्या दिवशीच आमच्या सर्वांची बैठक पवार साहेबांनी बोलवली होती. साहेब होते, प्रफुल्ल पटेल साहेब होते, भुजबळ साहेब होते, मी होतो प्रदेशाध्यक्ष आणि दादा. निवडणुकीचे निकाल आम्ही पाहत होतो आणि एक जवळपास 11च्या आसपास कल स्पष्ट झाला, 11:30 की भारतीय जनता पक्षाला 100पेक्षा जास्त जागा मिळत आहेत. पण स्पष्टपणाचं बहुमत नाही. त्याला शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढली. पण त्या क्षणाला प्रफुल्लभाईंनी लगेच जाहीर केलं विकासाच्या मुद्द्यांवर पाठिंबा देतो. नाही, नुसतं नाही प्रफुल्लभाई जाहीर केलं तर मी पण प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही बाहेर जाऊन जाहीर केलं. कारण आम्हाला सांगण्यात आलं विकासाच्या मुद्द्यावरती आणि महाराष्ट्राला स्थैर्य पाहिजे म्हणून. भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितला नव्हता, तो न मागता आम्ही जाऊन बाहेरून त्यांना पाठिंबा दिला. आणि मग देवेंद्रजीचं सरकार ज्या वेळेला अस्तित्वात आलं, वानखेडे श्रेणीवरती माननीय पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीमध्ये 5 जणांनी त्यांनी शपथ घेतली. त्याला सुद्धा आम्हाला खास निमंत्रित, कारण आम्ही पाठिंबा दिलेला असल्यामुळे आम्ही निमंत्रितीच्या आधी पुढच्या रंगेमध्ये होतो. पण ती खरी त्यावेळची भूमिका होती. ती झालेली चूक तुम्ही नंतर सुधारलीत आत्ताच्या कालावधी, असं वाटत नाही का? असं आहे, ती चूक त्याच्यानंतर 2014लाच मग आम्ही विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा दिला. एकनाथराव शिंदे विरोधी पक्षनेते झाले नाईलाजाने. आणि मग त्याच्यानंतरच आमच्याकडनं एक वक्तव्य गेलं की आमचा पाठिंबा कायम गृहीत धरू नका, नाही तर आम्ही 14ला 6-7 महिन्यानंतर सरकारमध्ये आलो असतो. पण मग त्यावेळेला देवेंद्रजी सावध झाले आणि मग त्यांनी उद्धवजींच्या जो मिळतं जुळतं घेतलं आणि मग 10 मंत्री शिवसेनेचे झाले. त्याच्या शुभा देसाई, दिवाकर रावते, रामदासबाई कदम, डॉक्टर दीपक सावंत, दीपक केसरकर वगैरे अशी मंडळी त्यावेळेला सरकारमध्ये आली. पण 2016ला पुन्हा आम्ही सरकारमध्ये सामील व्हावं अशापेक्षा सूचना देण्यात आल्या. मी त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष होतो. त्यावेळेला एका बाजूला संघटन महाराष्ट्रात विस्कळीत झालेलं मजबूत करणं, कार्यकर्त्यांना उभारी देणं, पराजयाच्या निराशयातून बाहेर काढणं ही एक जबाबदारी होती. पण त्याच वेळेला 2016च्या दिवाळीला आम्हाला सांगण्यात आलं, मला आणि दादानं, की आपल्याला सरकारमध्ये जायचं आहे. आणि मग त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या जवळ वाटाघाटी करा. मग मंत्रिपद, पालकमंत्रीपद, खाती, त्यानंतर मग तिथपर्यंत सगळं ठरलं असं अनेक वेळा आपण बोलला तर खूप सगळं ठरून झालं. नाही, लोकसभेच्या जागाही ठरवल्या, लोकसभेचे मतदारसंघही ठरले. आणि मग त्याच्यातून मी आणि दादाने आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्ही सरकारमध्ये येणार नाही, कारण आमच्यावरती चौकशी चालू होती. म्हणजे असं कोण म्हणू शकलं नसतं की बाबा याच्यासाठी सत्तेसाठी आले, ही स्पष्टपणाने आज या ठिकाणी नमूद करतो. पण त्याच्यानंतर फक्त सरकारमध्ये सामील होण्याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी जेव्हा दिल्लीमध्ये गेलो आणि इथला चर्चेचा तपशील प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सांगितला, त्याच्यानंतर आम्हाला असं अभिप्रेत होतं की बिहार पॅटर्न होईल. म्हणजे नितीश कुमारने राजीनामा दिला आणि दुसऱ्या दिवशी दुसरा मित्र पक्षाला घेऊन शपथ घेतली. आम्हालाही तसंच अपेक्षित होतं. पण प्रस्ताव मांडल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या अंतिम नेतृत्वाने सांगितलं नाही, शिवसेना आत असेल. मी म्हटलं शिवसेना कशी राहू शकते? नाही म्हणाले, शिवसेना असेल, कारण आमचा जुना 25 वर्षाचा एनडीए मधला घटक पक्ष आहे. बाळासाहेब, प्रमोद महाजन, अडवाणी साहेब, वाजपेयी साहेब यांनी केलेली ती युती आहे. त्यामुळे तुम्ही आत या आणि तुम्ही आत आलेलं त्यांना नाही पसंत झालं तर ते जातील, पण आम्ही नाही त्यांना बाहेर जा सांगणार. बरोबर. म्हणजे शिवसेनेबरोबरचं नातं भारतीय जनता पक्षाने तो युती धर्म तिने पाळला होता. पण आमचा अट्टास होता की शिवसेनेला काढल्याशिवाय आम्ही सरकारमध्ये येणार नाही. पुन्हा 1-2 महिने चर्चेत वाटाघाटीमध्ये गेले आणि मग आम्ही कर्जत रॅडिसनमध्ये आमचं राज्याचं
200-250 प्रमुख कार्यकर्त्यांचं 3 दिवसाचं शिबिर घेतलं आणि मग सरकारविरोधी आम्ही भूमिका घेतली. त्यानंतर मग मी हल्लाबोल आंदोलन पदयात्रा जी काढली यवतमाळपासून नागपूर आणि मग संबंध राज्यभरामध्ये फिरलो. तो कठीण काळ होता. आत्मविश्वास कार्यकर्त्याच्या निर्माण करणं, लढण्याच्यासाठी तयार होण्यासाठी कार्यकर्त्यांच्या क्षमता, त्यांचं संघटन कौशल्य लक्षात घेत त्यावेळेला संघटन चालवण्याचं मी 2019ला जेव्हा अशा पद्धतीचं हे सगळं आपलं राजकारणाची घडी बसवण्याचा प्रयोग झाला तिन्ही पक्षांचा, मला वाटतं त्यावेळेस तुमची घुसमट होत नव्हती की तुम्हाला माहिती होतं असं वेगवेगळ्या विभिन्न विचारांचे लोक, राष्ट्रवादी काँग्रेस एका विचारांचे आपण होतात, पण शिवसेनेला बरोबर म्हणून असं सरकार चालू शकत नाही. आपल्यासारखे चाणाक्ष मंडळी, आपण आहात, दादा आहेत किंवा आपले मोठे साहेब त्यावेळेचे होते, हे का घडवून आणलं हे आम्हाला मोठं नेहमी कोडं पडतं. एक कसं आहे की निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. तसं बघितलं तर भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढलेलं होतं. काँग्रेस आणि आम्ही सुद्धा एकत्रित निवडणूक लढलो होतो आणि काही घटक पक्ष होते. निवडणुकीच्या निकालाच्या नंतर जनतेचा कौल भाजप आणि शिवसेनेच्या युतीला स्पष्टपणाचा होता. बरोबर. 105 जागा भारतीय जनता पक्षाच्या आल्या होत्या, 56-57 जागा शिवसेनेच्या आल्या होत्या, म्हणजे 162 अधिक त्यांना पाठिंबा देणारा अपक्ष जवळपास 170च्या आसपास संख्याबळ होती. त्यामुळे सरळ जनतेचा कौल बरोबर युतीलाच होता. परंतु तसं घडलं नाही. मुख्यमंत्री पदावरला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये काही वाद तयार झाले आणि मग मार्ग खुला झाला. पण मार्ग खुला होताना एकाच वेळेला 2 पर्यायाचा मार्ग शोधला गेला. बरोबर. भाजप बरोबरती आणि इकडे पण शिवसेनेवरती बोलणी आमची दोन्ही बाजूला चालू, त्यांची बोलण्याची दारं बंद. बरोबर. त्यांच्यासाठी एक पर्याय भारतीय जनता पक्षाचा की शिवसेना त्यांनी जमवणं, आमच्यासाठी एक पर्याय भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचं सरकार थेट पूर्णपणाने आलं असतं. कारण आमच्या 54 जागा आल्या होत्या, 105 अडचणच नव्हती, 160 170च्या आसपास होतं. तिकडून तसं होतं. अशा वेळेला मग नुसतं सेना आणि भारतीय राष्ट्रवादीचं सरकार आलं नसतं. 100पेक्षा जास्त. बरोबर. काँग्रेस आणि काँग्रेसचे तरुण आमदार त्यांना सत्तेमध्ये सुद्धा त्यांना यायचं. पण एकाच वेळेला 2 पर्याय पॅरलल, भारतीय जनता पक्षाबरोबर वाटाघाटी, शिवसेना बरोबर वाटाघाटी, काँग्रेस. आता पण आपण पाहिलं तर एकेकाळी बाळासाहेब ठाकरे मोठे व्यक्तिमत्व होऊन गेले, त्यांनी इंदिराजींना पाठिंबा दिला. तो कालखंड वेगळा होता. त्याचं 2 कारणं होते. एक तर बॅरिस्टर अंतुले त्यावेळेला मुख्यमंत्री होते. त्या कालखंडात अंतुले साहेबांची आणि बाळासाहेबांची मैत्री आणि त्याच्यातून इंदिरा गांधींना बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. बरोबर. तो कालखंड सोडला तर त्याच्यानंतर काँग्रेसला पाठिंबा देण्याचं शिवसेनेकडनं कधी होऊ शकलं नसतं, झालंच नसतं. या उलट 99 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरती पक्ष स्थापन केल्यावर बाळासाहेब ठाकरेंच्याकडनं आणि शिवसेनेकडनं टीका सर्वाधिक झाली सोनिया गांधींच्या. त्यामुळे सोनिया गांधींचा पाठबळ किंवा सपोर्ट काँग्रेस शिवसेनेशी सरकारला मिळणं हे संभवत शक्यच नव्हतं. पण ते घडून आणलं. त्याच्यामुळे ते तिकडे हे तुम्हाला आठवत असेल तर बघा की त्यावेळेला राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागली. का राष्ट्रपती लागली, कशामुळे लागली, कोणाच्या विश्वासावरती भरोसा ठेवून देशाच्या नेतृत्वाने राष्ट्रपती राजवट लावायला होकार दिला, हे प्रश्न सध्या अनुत्तरित राहत्या. पण ते कधीतरी ते सांगितलं लोकांना सांभाळण्याची नितांत गरज आहे. मग 2019ला जो पहाटेचा शपथविधी झाला तो जर का तशाच पद्धतीचा राहिला असता कदाचित महाराष्ट्र चित्र आज वेगळं असतं. महाराष्ट्राचं चित्र आज पूर्णपणाने बदललेलं असतं. मी ठाम विश्वासाने दावा करतो 2019ला देवेंद्रजी आणि अजितदादांचं सरकार ते जर का अस्तित्वात आलं असतं आणि ते टिकलं असतं महाराष्ट्रात 5 वर्षात, महाराष्ट्राचं पूर्णपणाचं चित्र, रोजगार, उद्योग, पर्यटन, पायाभूत सुविधा प्रचंड प्रमाणावरती महाराष्ट्रात विकास झालेला आपल्याला पाहायला मिळाला. MTIच्या सारखे 5 प्रोजेक्ट उभे राहिले असते मला वाटतं. नक्कीच. एअरपोर्ट नवी मुंबईचं पूर्ण झालं पूर्णपणाने आज ते समर्पित राष्ट्राला झाले असते आणि राष्ट्राच्या प्रगतीबरोबरीच राज्याच्या प्रगतीचा एक वेगळा टप्पा गाठलेला आपल्याला पाहायला मिळू शकला असतं. पण दुर्दैवाने ते घडलं नाही. आणि मग त्याच्यातून महाविकास आघाडीचं सरकार, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस 3 पक्षाचं सरकार, ते सरकार बनवताना कॉमन मिनिमम प्रोग्राम करताना त्याच्यामध्ये एक समान वाक्य देण्यासाठी तर दिल्लीमध्ये रात्री आमचे 3 तास गेले. ते आम्ही वाक्य लिहायचो. शिवसेनेकडून नेते मुंबईत असायचे, काँग्रेसचे नेते, अगदी प्रमुख नेते काँग्रेसचे त्यावेळेला बैठकीला उपस्थित असायचे, खरगे साहेबही असायचे, आपले वेणुगोपालजी असायचे,
जयराम रमेश असायचे, आम्ही असायचो. मग एक एक वाक्याचा किस पाडला जायचा, मग तिथून मातोश्रीवरती जायचा, त्याच्यात बदल व्हायचे. असं करण्यासाठी नुसतं एक एकत्रित काय येतोय हे सांगण्यासाठी जे काही 4 ओळीचं लिहिलं होतं ना, ते तयार करायला जवळपास 4-5 तास गेले. मग तेच खरं लक्षात आलेलं लिटमस टेस्ट होती की सरकार पुढे कसं चालू शकतं. पण मग असं आता तुम्ही जो निर्णय घेतलेला आहात, म्हणजे पूर्वीपासून असं लक्षात येतं की व्यक्तिगत द्वेषातून पूर्वीपासूनच्या सगळ्या गोष्टी, कुणाचा विश्वासघात, त्यावेळेस कुणाला तरी फसवून मुख्यमंत्रीपद घेणं, ही पूर्वीपासूनची आलेली पद्धत खऱ्या अर्थाने रूढार्थाने तुम्ही बदलण्याचं धोरण घेतलं, निर्णय घेतलात. कारण आता येणारी तरुण पिढी, येणारे मतदार हे विकासाला मत देतात, राज्याच्या प्रगतीला मत देतात. आता गोळा बेरजेचं राजकारण, पक्षाचं राजकारण आता लोकांना नको आहे. म्हणून हा असा निर्णय घेतलात आणि मुख्य प्रवाहात तुम्ही आलात असं वाटतं का तुम्हाला? निश्चितच स्वर्गीय चव्हाण साहेबांनी एक ब्रीदवाक्य महाराष्ट्राच्या जनतेसाठी दिलं, कारण ते महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सुसंस्कृत महाराष्ट्र स्वर्गीय चव्हाण साहेबांनी घडवला. ज्या ज्या वेळेला अशापैकी स्थिती निर्माण झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बहुजनांच्या हितार्थ आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे. सत्ता उपभोगण्यासाठी नसते, तर बहुजनांच्या व्यापक हितासाठी असते. हा विचार स्वर्गीय चव्हाण साहेबांनी दिला. त्या विचाराची कास आम्ही धरली. महाराष्ट्राला अधिक गतिमान करायचं असेल, बेरोजगारांचे प्रश्न सोडायचे असतील, महिला नारी शक्तीला अधिक सशक्त बनवायचं असेल, तर एनडीएच्या नेतृत्वाखालच्या, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएमध्ये सहभागी होणं, राज्यात महायुतीचं जे सरकार आहे, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सहभागी होणं, हा व्यापक विचार करत आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो. पण ते करत असताना संजयजी, आम्ही ज्या विचारधारावरती 40 वर्ष काम करत आहोत, ती शाहू फुले आंबेडकरांची, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, याच्यापासून तसुवरही आम्ही बाजूला गेलो नाही. आणि आम्हाला तसा आग्रह करण्यात आला नाही. आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही तुमची आयडिओलॉजी घेऊन सोबत या, तुमच्या आयडिओलॉजी बद्दल आमची हरकतच काय कारण. हा महत्वाचा विचार. पण महत्वाचा जो तुमच्यावर आरोप केला जातो की अजूनही केला जातो, तो तकलादू आहे असं तुम्ही अनेक वेळा मौलाना आझाद सारख्या मंडळांना देखील आपण कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी दिलेत की मुस्लिम समाज आता तुमच्याबरोबर राहणार नाही, कारण आपण एखाद्या वेगळ्या हिंदुइझमच्या प्रभावामध्ये जातोय. याला कितपत काउंटर तुम्ही करू शकता? याला सरळ आहे ना, 19 सालामध्ये जर का मी शिवसेनेवरती बसू शकलो, आजही परवा संजय राऊतांनी मुलाखत दिली, अनेक वेळेला उद्धवजी म्हणतात की त्यांचा कट्टर हिंदुत्ववाद आहे. बरोबर आहे, आणि तुम्ही कधीच म्हणत नाही ते. त्यांच्यासोबत जर का आम्ही 19 सालापासून 2.5 वर्षामध्ये सत्तेमध्ये राहिलो, तर विकासाच्या मुद्द्यावरती, कारण तिथे विकास हा विषयच नव्हता, तिथे असं काही नाही, बिलकुल नाही. सरकार राज्याला गतिमान करण्यासाठी असा काय त्या महाविकास आघाडीच्या सरकारमधला फार अजेंडाचा विषय नव्हता. पण आम्ही ज्यावेळेला इंडियामध्ये सहभागी झालो त्याला विकासाच्या मुद्द्यावरती सहभागी झालो. स्वाभाविकपणाने तुम्ही मूलभूत प्रश्न विचारलात की मग आज भारतीय जनता पक्षावरती गेल्याच्यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या मनाला काय वाटेल, हाच प्रश्न मग 19 सालामध्ये आम्ही शिवसेनेवरती सत्तेवरती गेलो. बरोबर, ते बघा ना विषय. त्यावेळेला काय नाही. आणि मग हे नॅरेटिव्ह सेट होत नाही, कारण UP-मध्ये 26% मतदान असून देखील ते मोठ्या संख्येने सगळे निवडून येतात. याचं मी माझ्या सांगण्याचा मतितार्थ तोच आहे की आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती गेलो, पण त्याचबरोबर आमच्या मूलभूत विचाराला सोबत घेत गेलो. त्याच्यामुळे या महायुतीच्या सरकारमध्ये आल्याच्या नंतर मी अतिशय नम्रपणे स्पष्टपणाने दावा करतोय की अल्पसंख्याक समाजाला सर्वाधिक निधी कधी मिळाला, तो आमच्या लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा नव्हता मिळाला, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा नव्हता मिळाला. तर महायुतीच्या सरकारमध्ये ज्यावेळेला अजितदादांनी अर्थ आणि नियोजन खात्याचे मंत्री म्हणून हा प्रस्ताव तयार केला, त्याला मला आभार मानले पाहिजेत मुख्यमंत्र्यांचे, एकनाथरावांचे, मला धन्यवाद दिले पाहिजे देवेंद्रजींना की त्यांनी या बाबतीमध्ये जराही हरकत दाखवली नाही. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाचा आर्थिक विकास महामंडळ, त्याचा निधी जवळपास 800 कोटी रुपयाच्या आसपास गेला. वक्फ बोर्डाच्या वतीमध्ये शिथिलता आणण्यात आली. मौलाना आर्थिक महामंडळाच्या काय अटी शर्ती होत्या, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची गॅरंटी आवश्यक होती, ती या सरकारने गॅरंटी दिली. ज्या नावाने काँग्रेसनी अल्पसंख्याकांना इतके वर्ष दिशाभूल केलं, त्या काँग्रेसने कधी केलं नाही. पण हे आज आम्ही त्या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू शकला, आणि आमच्या मूळ विचाराशी आम्ही आहोत, आणि आमच्या मूळ विचाराशी राहण्याची सहमती भारतीय जनता पक्षाने आणि मग शिवसेनेने दिल्यामुळेच आज अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी निधी मिळाला. माझ्याच मतदारसंघामध्ये 15 कोटी रुपयाचा निधी केवळ त्यांच्यासाठी मिळाला. तुमच्या मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर चेहरामोहरच बदलून टाकलेला, पूर्णपणाने बदलला. आणि महाराष्ट्रातलं राज्य सरकारच्या स्वतःचं युनानी कॉलेज
महाराष्ट्राला आज 64 वर्ष पूर्ण झाली. हो. 64 वर्षात महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचं युनानी कॉलेज हो जे मशाला हो. या जून महिन्यामध्ये सुरू होईल. 100 मुलांची इंटेक कॅपॅसिटी आणि 100 खाटांचं हॉस्पिटल हम्म, तिथे सुरू होईल. त्याला 350 कोटी रुपयाच्या कामाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली हम्म, आणि त्याचा जिहारी निघाला. हम्म. ही उपलब्धी आहे. ही उपलब्धी आहे. त्याच्यामुळे अल्पसंख्याक घोषणा समाज बाजूला जाईल. हम्म, रोज आम्ही दैनंदिन समाजाशी आहोत, हो पण जाणीवपूर्वक हे पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. जाणीवपूर्वक हो महाराष्ट्रामध्ये हो त्याच्यामध्ये शिवसेनाही आहे, हो आम्ही ज्या मूळ प्रवाहात होतो तेही आहेत, हो. आणि काँग्रेस पक्षही आहे. पण साहेब, तुम्हाला आता वर्तमानातली पिढी या सोशल मीडिया आणि सगळ्यांमुळे आता एवढी शिक्षित झाली आहे, असं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला तरी आम्हाला प्रतिबिंब कुठे तसं दिसत नाही की लोक असं अशा विचाराला मानायला आता तयारच नाहीत. कारण ते म्हणतात की विकास चाललाय, विकासाची कामं होत आहेत. शिवधन म्हसळासारख्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने रस्ते उभे राहिले, त्या ठिकाणी सुशोभीकरण झालं, पर्यटनाच्या माध्यमातून निधी आला, तो प्रत्यक्ष पाहिल्यानंतर लक्षात येतं की विकास कुणाला सांगायची गरज नाही. मग आता लोक ह्यालाच महत्त्व देतील का? त्या विकासाच्यामुळेच अल्पसंख्याक समाजाच्या साठी सुद्धा रोजगाराची रोजगार संधी. अतिशय उत्तम पैकी संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाली. हम्म, अनेक कळत आहे, तरुणांना कळत आहे, समाजातला सुद्धा अनेकांना कळत आहे. हम्म, पण जाणीवपूर्वक विखार निर्माण करण्याचा प्रयत्न आज त्या हम्म. ठिकाणी केला जातोय. हम्म. केवळ माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये असं नव्हे, हो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये पण याच्यातून जे देशभक्त मुस्लिम समाज आहे हम्म, त्यांना या सगळ्या गोष्टीची अतिशय उत्तम पद्धतीने त्यांच्या भावना मनामध्ये आहेत. हम्म, कारण शेवटी तणाव निर्माण होण्याने सर्वांचं नुकसान होतं, बरोबर. आणि ज्यावेळेला तणाव निर्माण होतो त्यावेळेला कोण कोणाचा धर्माचा आहे हम्म, हे काही राहत नाही, आणि मग अतिशय शेवटच्या घटकातल्या माणसाला त्याचा खूप त्रास होत असतो. हम्म, हम्म. आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला सामाजिक तणाव निर्माण झाले हो. त्याची झळ हम्म, दोन्ही समाजातल्या सामान्य सामान्य माणसाला माणसाला. भोगावे लागले. बरोबर. आणि त्याच्यामुळे या साऱ्या गोष्टीचं भान जाणीव हम्म, तरुणाईलाही सुद्धा आहे हम्म, आणि सर्वांनाच त्या ठिकाणी आहे. त्यामुळे हा प्रचार केला जाईल. हम्म, कदाचित अधिक त्याला धार आणण्याचा प्रयत्न केला जाईल, हम्म. कारण सत्तेसाठी काही पण हो, ही ज्यावेळेला भूमिका घेतली जाते बरोबर. त्यावेळेला दोन समाजामध्ये किती अंतर निर्माण झालं हम्म, तरी आम्हाला सत्ता मिळवायची आहे हम्म, म्हणून काही कारणासाठी अशी एक पद्धतीची एक धार धार. अधिक मोठ्या प्रमाणावरती करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाच्या बद्दलचा, हम्म, माझ्या लोकसभा मतदारसंघातील त्या सर्वांचा, हम्म, की त्यांना विकासाच्या गतीवरती जायचं आहे हम्म, आणि ते देण्यासाठी हे सरकार उपयुक्त पडू शकतं आहे हम्म. हे त्यांच्या मनोमनाची खात्री पटेल याच्यात माझ्या मनात शंका नाही. बरं, आता म्हणजे आता लोक तर आशावादी अशा पद्धतीचे आहेत की रायगड लोकसभा मतदारसंघाला केवळ सुनील तटकरे म्हणून विजयी उमेदवार मिळणार नाही, तर भविष्यातला भावी मंत्री पण असेल. तर पुढच्या 5 वर्षाचं विजन काय असेल? नाही, माझी तशी खरंच मी कधी स्वप्न तसं पाहिलं नाही. राज्यामध्ये 15 वर्ष मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली. संक्रमणाच्या काळामध्ये देशाच्या लोकसभेमध्ये गेलो. पण एक खरं आहे की यावेळेला देशात पुन्हा इंडियाचे सरकार येईल. हो. त्यामुळे लोकसभेमध्ये आज महायुतीचा उमेदवार म्हणून हम्म, भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या मदतीतून मोठ्या फरकाने निवडून जाईल. हो अशा वेळेला सरकार पक्षाचा खासदार हो. ही सुद्धा माझं जे व्हिजन आहे, हम्म, कारण मी गेले 40 वर्ष विकासावरतीच राजकारण करतो. हो. मी धर्म, जात, पंथ याचं कधी पाहिलं राजकारण नाही. कधी पाहिलंच नाही. हम्म. ना विरोधकांच्या वरती आणि तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जातीचा पण कधी उल्लेख केला नाही. कधीच करत नाही. आणि त्यामुळेच बहुजन समाजाने मला आपलं मानलं. हम्म, त्यामुळे पुढच्या 5 वर्षाचं विजन तेच आहे. हम्म, मंत्रिपद हे याच्यापेक्षा हम्म, सरकार पक्षाचा खासदार म्हणून केंद्र सरकारच्या खूप योजना आहेत. हम्म, एनडीएच्या नेतृत्वाखालच्या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये अनेक योजना केल्यात. हम्म, त्याच्यात अल्पसंख्याक बहुल तालुके निर्माण करत हम्म, त्याच्यासाठी सुद्धा विशेष निधी हम्म, आज केंद्रातलं सरकार त्या ठिकाणी देत आहे. हम्म, आपल्या संबंध किनारपट्टीला पर्यटनाच्या वरती हो प्रचंड प्रमाणावरती रोजगाराची साधन निर्माण करण्याची क्षमता आहे. हो कोकणचा कॅलिफोर्निया एकेकाळी अंतुले साहेबांचं स्वप्न होतं. हो. स्वप्न तसंच राहिलं. पूर्तता करण्यासाठी सागरी महामार्ग असेल, रेवस रेल्वे रेड्डी मार्ग एक्सप्रेस असेल, त्याची प्रत्यक्षात 10,000 कोटीच्या पुलाच्या कामाची सुरुवात झाली. हम्म, किनारपट्टी असल्यामुळे मच्छीमार व्यावसायिक आहेत, हम्म. त्यांच्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची बंदरं तयार होत आहेत. हो. कोल्ड स्टोरेज त्या ठिकाणी तयार जेटीला होत आहेत. भरपूर पैसे देतात. प्रचंड प्रमाणावरती 1,000 कोटी रुपये आज माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये हम्म, सागरमाला योजनेअंतर्गत 50% राज्य सरकार, हम्म, 50% भारत सरकार त्याची हम्म. कामं सुरू झालेत. हर्णे बंदर असेल, भरतकोल असेल, जीवना कोळीवाडा असेल, हम्म, मुळगाव कोळीवाडा असेल, अक्षी असेल, हम्म, अशा या ठिकठिकाणची बंदरं विकसित होत आहेत. हम्म, त्याच्यामधून आज
1,000 कोटी रुपयाचं परकीय चलन मिळतं. हम्म, ही जर का अद्ययावत व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू शकलो हम्म, तर थेट मच्छीमाराचं उत्पादन करणारा जो कोळी समाज आहे हम्म, त्याला त्याचा लाभ जास्त होईल. हम्म. आज बरोबर. काय होतं की सकाळच्या वेळेला आले मच्छीमार हो. समुद्रातून, हम्म, घोड्या लागला की लिलाव होतो. बरोबर पण ज्या वेळेला त्यांच्या संस्थेनं आम्ही कोल्ड स्टोरेज उभा करून देऊ बरोबर. त्यावेळेला त्याचा लाभ त्याला डायरेक्ट त्या ठिकाणी होईल. हम्म. आज 1,000 कोटी रुपयाचं परकीय चलन मिळते ते कदाचित 1,500 ते 2,000 वरती जाईल. तेव्हा पण जास्त आहे. शेवटी या सगळ्याचा परिणाम रोजगारावरती आणि होतो. पर्यटनामध्ये माध्यमात पण खूप प्रचंड मोठा निधी प्रमाणावरती मिळतोय. आहे. सागरी महामार्गाची कल्पना ज्या वेळेला मधल्या कालावधीमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही केली, हम्म, महाविकास आघाडीचं सरकार होतं, हम्म, पण सगळ्यात त्याचं स्वरूप दादा पाहत होते आणि एकनाथराव त्यांच्याकडे MSRDC होतं. हम्म, 93 पॉईंट आदित्यने त्यावेळेला हो. पर्यटनाचे असे त्या ठिकाणी केलेत हम्म, की त्या सागरी महामार्गावरनं प्रवास करणं हम्म. इट सेल्फ इज अ टुरिझम. हो, खरं आहे. तो मोठा आनंद वेगळाच असेल. कॅलिफोर्नियाला किंवा स्वित्झर्लंडला किंवा ह्याच्यापेक्षा गोव्याला वेगळं काही जाण्यापेक्षा इथून प्रवास करायचा रिव्हर्स पासून तर रेड्डीपर्यंत, हम्म, मालवण, वेंगुर्ला, हम्म, अलीकडचं रत्नागिरी, गणपतीपुळे अशा सगळ्या बंदरांच्या लगतचा ज्यावेळेला रस्ता जाईल ना, हम्म. इट्स अमेझिंग. साहेब, तुम्ही आणि प्रत्यक्ष नेहमी असं पाहतो की सकाळी उठल्यानंतरच तुमच्याकडे 500 ते 800 लोक दररोज असतात, सुटी असो ना तर काही असो. मग तुम्ही कुठलाही भूमिका घेताना केवळ राजकारणापुरतं, निवडणुकांपुरतं राजकारण करत नाही. 365 दिवस लोकांमध्ये असतात आणि म्हणून लोकांना काय तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मी तुम्हाला नेहमी म्हणतो तुमचं एन्सायक्लोपीडिया आहेत. तुम्हाला सुरू केलं की कुठे थांबायची गरजच लागत नाही, एवढी सगळी कामं तुम्ही प्रत्यक्ष केलेली असतात. हे सगळं आता लोक स्वीकारणार आहेत. पण ह्याच्या पलीकडे जाऊन एक व्यक्तिगत असा प्रश्न की तुम्ही एवढी सगळी मंडळी एवढं धडाडीने इतके वर्ष तुम्ही काम करताय, 1.5 दशक तुमचं काही विचारांनी फुकट गेलं असं वाटत नाही का? तुम्ही आज दादा आहात की इतकं धडाडीने काम करणारी लोक आता परत 1.5 वर्षांतर ठीक आहे, जर उशीर झाला सगळ्या गोष्टींना, पण आता मुळामध्ये ह्याच्यामध्ये आलात, तुम्ही एक निष्ठा ठेवली, सगळ्या गोष्टी केल्यात, पण सत्य जे आहे ते स्पष्टपण आहे. एखादं काम होणार असेल तर होणार, नसेल तर तोंडावर नाही सांगता आणि ते कुणाकडनंच होणार नाही. कसं आम्हाला कधी आठवत नाही का की बघतो, बोलतो, फोन करतो, लगेचच फोन लावता, नाही तर बाकी सगळीकडे ऐकायला मिळतं आम्हाला लावून बोलतो, नंतर करतो, असं काही करत नाही. ह्याच्यामुळे खरं 1.5 दशक तसं फुकट गेलं असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, नक्कीच ना, कारण शेवटी काळ खूप गतिमान आहे हम्म, आणि आता स्पर्धेचं युग सुरू झालं आहे. हो. अशा वेळेला त्याच्याबरोबर जाणं हे खरं महत्त्वाचं आहे. हम्म, आता मी एवढंच म्हणू शकतो, देर आहे दुरुस्त आहे. हा. म्हणजे दुरुस्त झालं, पण हे दुरुस्त करताना आता दादांबरोबर पूर्वीपासून आपण सावलीसारखे आहात आणि आजही त्याच पद्धतीने उभे राहिलात. आता दादांची भूमिका जी आहे, ज्या भूमिकेतनं आपण सगळं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताय आणि तरुणांचा मोठा सहभाग आपल्या पाठीशी आहे, काय वाटतं? एक प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उभारणीमध्ये महत्त्वाचं योगदान देणारे आपण नेते म्हणून काय वाटतं तुम्हाला? अजितदादांनी जो निर्णय घेतला तो आत्मविश्वासाने, कणखरपणाने आणि व्यापक हिताच्या दृष्टीने घेतला. पण मला हे सांगितलं पाहिजे की तो निर्णय घेत असताना भुजबळ साहेबांसारखे नेते 50 वर्ष आज राजकारणात आहे, समाजकारणात आहे, त्यांचं एक स्वतःचा एक आयडिओलॉजी आहे, हम्म, पण त्यांनी सोबत येण्याचा निर्णय घेतला. हसन हम्म. मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, हम्म, प्रफुल्लभाई पटेल असतील, ज्यांचा हम्म. दादांशी कधी असं पक्षात आम्ही सगळे एकत्रित काम करत होतो, परंतु हो. शेवटी अंतर्गत कंगोरे असतात, हम्म, त्यामुळे ते दिल्ली स्तरावरती काम करत होते. हम्म, पण ते या निर्णयामधले सहभागी झाले नव्हे, तर या घटनेमधल्या जे काही सगळं घडलं हम्म. त्याच्यातले एक महत्त्वाचे ते घटक होते प्रफुल्लभाई. बरोबर. ही सगळी मंडळी आणि 53 पैकी 43 आमदार. हो. दावा केला जातो की नाही हम्म. 19ला यामुळे यश मिळालं, हम्म, तसं असतं हम्म, तर मग इतक्या आमदारांचं पाठबळ मिळालं, बरोबर. पण तसं नव्हतं. हम्म, पक्षाच्या उभारणीत अजितदादांचं योगदान 25 वर्ष कमालीचं मोठं राहिलं. हम्म, नवीन नवीन उमेदवार त्यांनी शोधले, निवडून आणले. हम्म, आज जे काय आज आम्ही नव्या युतीमध्ये आहोत, हम्म, तिथला मित्र पक्षांतील सहकार्याचा राग जो दादांच्या वरती आहे हम्म, तो व्यक्तिगत नाही. हम्म. दादाने त्यावेळेला पक्षासाठी हो, खरं आहे. त्यांच्याशी संघर्ष बरोबर. केला, पक्षाचे आमदार वाढवले, पक्ष वाढवला, पक्षाचे खासदार वाढवले. म्हणून निधी त्याला दिला. त्यावेळेला तो त्यांच्यावरती कळत न कळत त्यांच्याशी संघर्ष झाला. हम्म, पण तो आज हम्म, त्याला सुद्धा कोण खतपाणी घालते ते माहिती. बरोबर. हम्म, खरं पण आहे. मला एक माहिती आहे की दादांचा आणि माझा मैत्री किंवा नातं 99ला अधिक दृढ झालं. हो. मी राष्ट्रवादीची स्थापना झाली त्याला पक्षामध्ये नव्हतो. हम्म, 10 जूनच्या मेळाव्याच्या नंतर राष्ट्रवादीमध्ये आलो. हम्म, दिल्लीत साहेबांची भेट झाली, हम्म, पण त्याच्यानंतर त्यांनीच मला सांगितलं की तुला मुंबईत कोणतरी भेटेल. हम्म, ते भेटले अजितदादा. हम्म, 135A मनोहर आमदार निवासच्या खोलीवरती, माझ्या खोलीवरती आले आमदार निवासच्या. हम्म, 2 तास चर्चा झाली. हम्म, मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणात मी हम्म,
84ला अंतुले साहेबांच्या सोबत काम केलं, कारण हो. अंतुले साहेबांना काँग्रेसचं तिकीट नाकारलं गेलं. बरोबर. अंतुले साहेब स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. हम्म. त्यांनी स्वतःची उमेदवारी केली. त्याला हम्म. आम्ही सगळेजण अंतुले साहेबांच्या सोबत राहिलो. हम्म. पण नंतर काँग्रेसच मूळ पक्ष, हो. त्या कालावधीमध्ये स्वर्गीय वसंतदादांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली. हम्म. ज्यावेळेला काँग्रेसच्या 400 जागा आल्या, हो. जे यश पंडित जवाहरलाल नेहरूंना नव्हतं मिळालं, बरोबर. ते यश राजीव गांधींना राजीव गांधींना मिळालं. मिळालं. इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानुभूती बरोबर. असेल किंवा सहानुभूती काही सगळं. कारण हां. असतील. पण त्यावेळेला एक जागेसाठी 25-25 उमेदवार काँग्रेसकडे असताना मला हो. स्वर्गीय वसंतदादांनी 14 माणगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. हम्म. 85ला. हो. 40 वर्ष होत आली आता या खड्ड्याला. राजीव गांधी महाडच्या प्रचाराला तुमच्या आले तर ते- तुम्ही तिथे होतात. तिथे मी अण्णासाहेब सावंत, नामदेवराव खैरे, हो. आम्ही सगळेजण तिथेच राजीव गांधींची सभा हो. आणि आमचा हात हातात घात हो. घालून राजीव गांधींनी जनसमुदायाला अभिवादन करताना आमची ओळख करून हो. दिली. तो का 40 वर्षापूर्वीचा हो. ते नजरेसमोर आहे. हो. आणि त्याच्यामुळे त्यानंतर पुढे तुम्ही विशेष करून विलासराव, विलासराव. ज्या वेळेला शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले, कारण दादाचं दुर्दैवाने निधन झालं, बरोबर. त्यावेळेला मग विलासरावांनी मला ताकद आणि शक्ती दिली. हो. त्यानंतर मग साहेबांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला हम्म. संभाजीनगरमध्ये. बरोबर. त्यानंतर साहेब मुख्यमंत्री झाले. हो. त्यामुळे या सर्वांचाच आशीर्वाद त्या ठिकाणी मिळत गेला. हम्म. पण 99च्या नंतर दादांची जी जवळीक आली हम्म. आणि तिथून एक त्यावेळेला मी सांगितलं की नाही, की अनेक वेळेला राज्याच्या राजकारणामध्ये हम्म. माझी भूमिका ही या सर्व नेत्यांच्या समोर राहिली. हम्म. त्याचे परिणाम हम्म. पुढे राहता कामा नयेत. हम्म. दादांनी विश्वास दिला. हम्म. आज सांगतो की जे आपण सोबत यायचं ठरवलं, हम्म. आपली मैत्री कायम राहील. पण तो ते तुम्ही विश्वास निभावलेत मी शेवटपर्यंत. निभावले आणि त्याने निभावले. हम्म. त्याच्यामुळे तो कालखंडाचा प्रवास 99 ते 2024 आणि 2023ला आम्ही निर्णय घेतला. हम्म. त्या निर्णयामध्ये ठामपणाने सोबत एवढ्यासाठीच राहिलो हम्म. की विश्वास देणारा नेता, हम्म. सोबत राहणारा नेता हम्म. आणि आपल्या सहकार्यासाठी पडेल ती किंमत जरी आली तरी सहन करण्याची शक्ती असलेला नेता, त्याच्यासोबत राहायचं म्हणूनच हे सगळे सहकारी. तुमची वैचारिक बैठक एकदम पक्की आहे त्यामुळे. स्वाभाविक. हम्म. त्यामुळे तुम्ही दादा म्हटल्यानंतर केवळ तो विचार म्हणजे तुमचा विचार एकत्र बसूनच तुम्ही तो घेतलात, निर्णय केलात. पण या सगळ्या निर्णयाला आता चांगल्या पद्धतीने तुम्ही आकार दिलात. या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला जनतेला काय सांगावं असं वाटतं? तुम्हाला मतं मागायची आवश्यकता नाही असं वाटतं, कारण तुम्ही सगळी विकासाची भरपूर कामं केलेत. पण पुढच्या येणाऱ्या भविष्यातल्या उज्ज्वल भारतासाठी या निवडणुकांकडे जास्तीत जास्त पद्धतीने कसं मतदान करावं आणि तरुणांनी कसं पाहावं? एक आपण पाहिलं तर देश विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने नव्हे तर त्याच्या 2 पावलं पुढे आज गेला आहे. हम्म. अर्थव्यवस्थेमध्ये कमालीचा बदल त्या ठिकाणी झालेला आहे. हम्म. पायाभूत सुविधाचं जाळं ज्या ईशान्य भारतामध्ये शून्य होतं ते प्रचंड प्रमाणात निर्माण केलेलं आहे. हम्म. हे घेऊन आम्हाला महाराष्ट्र गतिमान करायचं आहे. हम्म. महाराष्ट्र एक विकसित राज्य आहेच, हम्म. पण विकसित राष्ट्र एवढ्यापुरतं आम्हाला थांबायचं नाही, हम्म. ते आम्हाला अधिक गतिमान करायचं आहे. हम्म. तरुण शिकतायत, त्यांचा रोजगाराचा प्रश्न आहे, हम्म. वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आहेत, महिला सशक्तीकरणाचे अनेक प्रश्न आहेत, हम्म. ज्याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार याचा समन्वय राहणं महत्त्वाचं आहे. हम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संघराज्याच्या कल्पनेमध्ये त्यांनी 3 बाबी स्पष्ट केल्या. हो. केंद्राचे अधिकार बरोबर. केंद्राने करायची कामं, हो. राज्याचे अधिकार राज्याने करायची कामं आणि केंद्र आणि राज्य सरकारने हम्म. समन्वयाने संयुक्त करायची कामं. कामं, कन्करंट लिस्ट बरोबर. आपण म्हणतो हो. की सहमतीची कामं काय आहेत. सहमतीची कामं. मला असं वाटतं की एक अतिशय महत्त्वाचं चॅलेंज आमच्या सर्वांच्या समोर आहे. हम्म. एनडीएचं सरकार देशामध्ये येईलच, हम्म. राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येईल. हम्म. पुढचा कालखंड महाराष्ट्रासाठी अधिक गतिमान करणं हे उद्दिष्ट ठेवून आम्हाला काम करायचं आहे. त्याच्यासाठी तरुणांनी, सर्व धर्मियांनी 45+ उद्दिष्ट आम्ही ठेवतो. त्याच्यात रायगड रत्नागिरी आहेच. महायुतीचे घटक पक्ष सगळे नेते कामाला लागलेत. आणि बारामती पण आहे त्यामध्ये. बारामती आहे, शिरूर आहे, उस्मानाबाद आहे, सगळेच मतदारसंघ आमच्यासाठी आहेत. सगळे मतदारसंघ आहेत. आम्ही लढवत असलेले मतदारसंघाबरोबरच शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जे जागा लढवत आहेत ते सुद्धा आमच्यासाठीच आहेत. हम्म. त्याच्यामुळे ती महायुतीचं अतिशय भव्य दिव्य यश 2019पेक्षा या ठिकाणी आता मिळवायचं. आपण पाहिला असाल की हा एक प्रचंड आत्मविश्वास कधी येतो? हा आत्मविश्वास येण्यासाठी ती विकासाची गती आणि प्रगतीचा ध्यास घेऊन सातत्यानं काम करावं लागतं. 1.5, 2, 3 दशकं काम केल्यानंतर असा आत्मविश्वास येऊ शकतो.
आणि तो राष्ट्र निर्मितीच्या कामासाठी उपयोगात येणार आहे, ही महत्त्वाची गोष्ट. ही निवडणूक केवळ कुठल्या राजकीय पक्षांची नाही, तर राष्ट्र उभारणीची आहे, असा संदेश सुनीलजी तटकरे यांनी या ठिकाणी दिला. तटकरे साहेब, आजच्या या मनसंवादमध्ये आपण आलात. आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच एखादं मंत्रिपदाचं काम झाल्यानंतर पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.